नॉनस्टॉक साईडला बबलू खामकर, आणखीन एक स्फोटक फलंदाज ज्याला आजच इन करण्यात आलेला आहे. या सामन्याचं गांभीर्य लक्षात ठेवताना या सामन्याची फलंदाजी पहिल्या डावातली चांगली व्हावी त्यासाठी बबलू आणि रवीवर विश्वास ठेवलाय. आदरणीय रोहनजी शिरसाट ज्यांचा आज वाढदिवस आहे आणि यंगस्टर क्रिकेट क्लबचे ते पुरस्कर्ते आहेत. आपणास निवेदन आहे की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचंय. बर्थडे बॉय आशिष मेरोळ 5 डाव 8 षटक त्यांनी हाताळले. 27 डॉट बॉल म्हणजे 48 पैकी 27 डॉट बॉल्स 9 विकेट्स आणि त्यांचा पर्सनल बेस 7 धावात 3 विकेट्स आणि 3 विकेट्स हॉल 3 वेळा. इकॉनॉमी 9.75 ची स्टॅट्स तुम्हाला पाहायला मिळालाय. चला सुरुवात होते. घेऊया काउंटिंग. 5 4 3 2 1 लेट्स प्ले. उपांत्य फेरीची पहिली लढत आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी आशिष. पहिलाच बॉल वेगानं हाताळला. शॉट ऑफ गुड लेंथ ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ डॉट बॉल. या ठिकाणी उद्योजक राजनजी शिरसाट सरांचं इकडे आगमन होत आहे. यंगस्टर प्रीमियर लीग यंगस्टर क्रिकेट क्लबच्या वतीने शिरसाट साहेब आपलं हार्दिक 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 स्वागत. पहिला बॉल नॉट येतोय. फुलटॉस बॉल आणि आता रवी गुलेला हे मैदान ओळखते आणि या मैदानाला रवी पसंत आहे. दुसऱ्या बॉलवर ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून सुरू झालाय हा पहिला डाव. षटकार 6 धावा. ज्यांनी तो खेळ पहिल्या दिवसावर सोडला होता तोच खेळ कॅरी फॉरवर्ड करत असताना फुलटॉस बॉलवर त्यांनी षटकार खेचला. आशिषला अपेक्षा होती यॉर्कर लेनची पण तो व्यवस्थित सेट नाही झाला आणि त्याच संधीचा फायदा रवी घुले यांनी उचलत असताना 6 धावांची मोहर स्कोर कार्डवर नोंदवली. मंगलमूर्ती पुणे संघाचा धावफलक सुरू झालाय. बिनबाद 6 धावा. आशिष पुन्हा एकदा राऊंड विकेटनं. टप्पा पडल्यानंतर बॉल टेक ऑफ घेतोय. कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर खांद्याचा वापर कसा करायचा आहे आणि बॉलला टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं कसा वळवायचा आहे त्याचं ज्ञान आशिष मेहरुळला आहे. जो पहिला बॉल त्याने हाताळला होता तशाच पिचिंगचा हा बॉल पण यावेळेस टप्पा थोडा खेचला होता आणि म्हणूनच बॉलला जास्तच उंची मिळाली. टप्पा पडल्यानंतर आणि त्या उंचीच्या आणि त्या वेगाच्या नियंत्रणामध्ये रवी घुले नव्हता. 3 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 6. आणखीन एक स्ट्रेट हिट. ग्रेट हिट. रवी गुलेचा हा सुपर हिट सिक्सर. प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. काय खेळ चाललाय. म्हणजेच पहिला बॉल डॉट येतोय, दुसऱ्या बॉलवर षटकार येतोय, तिसरा बॉल डॉट येतोय, चौथ्या बॉलवर षटकार येतो. 4 चेंडूचा खेळ संपतोय. धावसंख्या मंगलमूर्ती इंट्रा पुणे या संघाची 12. 2 षटकार 2 डॉट बॉल. मजा येते या पहिल्याच षटकामध्ये. दोन्ही संघांच्या बाजूनं हे षटक चालू आहे. परिस्थिती ओळखून तो खेळ आता रवी घुलेचा पाहायला मिळते. त्यांचा स्कोर सातत्यानं वाढतोय संघासाठी. त्यांचा खेळ चांगला आहे. अपील तर झाली. लाऊड अपील होती. रवी घुले यांचा तो फलंदाजीचा आक्रमक खेळ पाहत असताना त्याला बाद करण्यासाठी खूप मोठी अपील पाहायला मिळाली. केतन सुद्धा अगदी अंपायरच्या जवळ पोहोचले. आशिष मेहरुळ यांनी अपीलची सुरुवात केली पण ती अपील फेटाळलेली आहे. LBW ची 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. पुन्हा एकदा आणखीन एक डॉट येतोय. डॉट 6 डॉट 6 डॉट. रिप्लेमध्ये पाहूया आपण. ऑफ स्टंपच्या बाहेर इम्पॅक्ट आहे असंच कदाचित पंचांना दिसलं आणि ती अपील फेटाळलेली आहे. आमच्या सर्व पंच खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले आहेत. व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट चंद्रकांत शेट्टे सर, देवरुख कोसुमचे म्हणजेच व्हॉइस ऑफ संगमेश्वर जयेश पोठवडे सर, तसेच बेळणे खुर्द कणकवलीचे प्रसाद साळके सर आणि देवली मालवणचे प्रदीप देवळूकर सर. सर्व समालोचकांचं कौतुक ज्यांनी खूप चांगली कामगिरी केली. तर सिद्धेश शिंदे यांचा देखील आवाज तुम्ही काल ऐकला आणि आता आशिष मेहरोळच्या शेवटच्या बॉलवर 2 षटकार खेचणारे रवी घुले होत आहेत क्लीन बोल्ड फलंदाज बाद.
ज्याला स्वतःची छाप पडायची तो मागे वळून पाहत नाही आणि तीच गोलंदाजी आशिष मेहरोलची पाहायला मिळाली. पहिल्या 5 बॉलवर त्यांनी 2 षटकार खर्च केले, 3 डॉट होते, पण 5व्या बॉलच्या अपील नंतर पुन्हा एकदा त्यांनी तितक्याच चांगल्या दर्जाचा चेंडू हाताळला. स्टंप टू स्टंप अटॅक चालू ठेवला आणि केतन मात्रेचा जल्लोष खूप काही सांगून गेला, कारण केतनला रवीच्या फलंदाजीची जाणीव होती आणि म्हणूनच बघा ते एक्सप्रेशन केतन म्हात्रेचे खूप काही सांगून गेले. हे 2 आहेत फलंदाज जे त्या टाटा टियागो साठी पात्र ठरणार होते, त्यापैकी आता रवी घुले बाद झालेला आहे आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय आदित्य जाधव. हा देखील वारजे पुणेचा हा स्फोटक खेळाडू म्हणून ओळखला जातो. वेळ प्रसंगी काहीही करण्याची धमक त्याच्याकडे आहे. बबलू पहिल्यांदाच या स्पर्धेत खेळतोय, आज तो इन झालेला आहे. पण अजूनही मला मॉर्टर ट्रॉफी आठवते मागच्या वर्षीची, जिकडे बबलू खामकरने जो तडाखा लावला होता फलंदाजीचा, गोलंदाजांच्या तो लक्षात राहिलाय आणि म्हणूनच आता बबलू कडून देखील तीच अपेक्षा आहे. मैदान जरी बदललंय, स्पर्धा जरी बदलले, पण या स्पर्धेचं महत्व जाणताना बबलू कडून तो खेळ पाहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि आदित्य जाधव नॉनस्ट्रायकर साईडला, फिरदोस शेख दुसऱ्या षटकासाठी सज्ज होत आहेत. चला फिरदोस शेख बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. हॉटेल कोस्टल क्राविंग्स काकानरे यांच्या वतीने एक बक्षीस गोलंदाजांसाठी हॅट्रिकसाठी. जर कोणी हॅट्रिक नोंदवेल तर कोस्टल क्राविंगच्या वतीनं खास भेट त्यांच्या संघाला मिळेल. 12 धावा, 1 फलंदाज बाद. फिरदोस शेख बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत. केतन मात्र अजूनही क्षेत्ररक्षणाचा आढावा घेत असताना थोडासा बदल करतायत. फिरदोस राऊंड विकेट, पुढ्यात ठेवलेला बॉल पुढे मारला, लॉंग ऑफ नाहीये. वळ स्टार्ट बाय बबलू कामकर, आपलं काम करतोय, षटकार साधावा. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवघरात. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. As I said, हा स्फोटक खेळाडू आहे आणि मैदान जरी बदललंय, स्पर्धा जरी बदलली, तो ज्या भूमिकेसाठी ओळखला जातो ती भूमिका तो घेतोय. पहिल्याच बॉलवर तो आलाय आणि देवगड नगरीमध्ये येत असताना हायस्कूलच्या क्रीडांगणावर आपली छाप सोडण्यासाठी तो सज्ज झालेला आहे. समोर गोलंदाज फिरदोस आणि फिरदोसचं भव्य स्वागत षटकारानं केलेलं आहे बबलू खामकरने. अचूक काम बबलूचं. आतापर्यंत स्कोर जो झालेला आहे तो 3 षटकारांचा खेळ आहे. धीम्यागतीचा बॉल, बॅटची बॉटम एज, बॉल डायव्हर्ट होतोय. शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये तोपर्यंत 1 धाव मिळते आणि आदित्य जाधव यांना आता स्ट्राईक मिळालेली आहे. राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन, लेफ्ट हँडेड बॅटर्स तुमच्या संघामध्ये असलेच पाहिजे जेव्हा तुम्ही एका एंडनं खेळताय, जेणेकरून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या गोलंदाजांमध्ये तो संभ्रम निर्माण करता येऊ शकतो. आणि म्हणूनच त्याच योजनेअंतर्गत सातत्यानं राहुल गुंजा थांबतायत आणि इतरांना पुढचा क्रमांक देत आहेत. बॉल खूप जास्त बाहेर आहे असंच पंचांचं मत. व्हाईट बॉल, लेफ्ट हँडेड बॅटर स्ट्रायकर सेंडला आहे. राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत, कॉर्नर ऑफ द क्रीज आणि त्यानंतर बॉलची पिचिंग आउटसाइड द वाईड लाईन. म्हणूनच पंचांनी त्याच गोष्टीचं निरीक्षण करताना व्हाईट बॉलचा इशारा दिला. धावसंख्या पोहोचते 20 वर. नेक्स्ट बॉल, थोडासा ऑकवर्ड अप्रोच, ऑकवर्ड स्टान्स, थोडासा लेट ते रिॲक्ट झाले. बॉलची गती थोडीशी काढून घेतली होती गोलंदाजाने. फिरदोस हा सुद्धा हुशार गोलंदाज आहे, बघा रिप्लेमध्ये पाहायला मिळते. पिचिंग झोन त्यांचा नियंत्रणात होता यावेळेस. बॉल जरी टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने रोटेट झाला, पण यावेळेस फॉलो केलं होतं आदित्यने बॉलला. या ठिकाणी सन्माननीय बाळा गावकर साहेब यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन झालेलं आहे. यंगस्टर प्रीमियर लीग मध्ये या गावकर साहेब आपलं हार्दिक स्वागत. 20 झाल्यात, 1 फलंदाज बाद. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 20 झाल्या मंगलपूर ते पुणे या संघाची. फिरदोसचा पुढचा बॉल, राऊंड विकेट. मनात फक्त एकच विचार, मैदानात खेचायचं आहे, चौकार. बॉल जाईल कावको सीमारेषा पार. 4 धावा. एकमेकाशी हे भिडणार, सारे मैदान गाजवणार, पाहू विजेता कोण ठरणार. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला आज देवगडात.
मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे संघ एका वेगळ्याच योजनेअंतर्गत आलेली आहे. समोर कोणताही संघ असू द्या, आम्ही एक तगडा खेळ देऊ हा विश्वास आतापर्यंत त्यांच्या फलंदाजाने दर्शवलेला आहे. केतन आपल्या पूर्ण अनुभवाचा वापर करून गोलंदाजांची पर्याय व्यवस्थित वापरतो. त्यांच्याकडे सुद्धा कालच्या खेळाचा अनुभव आहे. म्हणूनच काल जे काही घडलं त्यावर आज चांगलं काम होईल. केतन म्हात्रे यांची ती अपेक्षा होती, पण फलंदाज सुद्धा ऍक्टिव्ह राहिलेले आहेत. जरी डॉट बॉल्स येत आहेत पण त्या डॉट बॉल्सला बायपास करणारे मोठे स्ट्रोक सुद्धा येत आहेत, ती महत्वाची बाब आहे. आणि म्हणूनच आतापर्यंत पहिल्या डावातले 10 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 10 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24 झाले. म्हणजे सर फलंदाजीचा निर्णय घेत असताना जी सुरुवात आवश्यक होती, जी सुरुवात अपेक्षित होती राहुलला, ती सुरुवात हळूहळू मिळते. पुढचा बॉल फुल्लेन बॉल होता. प्रेक्षकांना होऊ देणार नाही मी बोर. खेचेन एका मागोमाग एक. 4 स्वीपर कव्हर क्लिअर. चौकार. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. ऑस्टनच्या खूप जास्त बाहेरचा बॉल फुल टॉस होता. फक्त योग्य त्या वेळी टायमिंग साधत असताना बॅट यूज करायची होती. प्लेसमेंट चांगली. मोठा गॅप दिसतोय तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या दरम्यान. तोच गॅप त्यांनी शोधला आणि चौकार वसूल केला. या षटकात 2 चौकार, 1 षटकार, 1 सिंगल, 1 वाईड आणि डॉट. 5 चेंडूचा खेळ संपला. 16 धावा फिरदोसने खर्च केल्यात. शेवटचा बॉल धावसंख्या 28. टॅप केल्या हलक्यात आनं. कव्हरचा क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे आणि पॉवर प्लेवर वचक राहिले मंगलमूर्ती इन्फ्रा पुणे या संघाची. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 29. 1 फलंदाज बाद. 29 लॉस ऑफ 1. आदित्य जाधव ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत, ज्यांचा खेळ 4 चेंडू 9 धावांचा. बबलूचा खेळ 2 चेंडू 7 धावांचा. पार्टनरशिप बिल्टअप होते. पहिला फलंदाज रवी घुले जरी झटपट बाद झाला पण त्याची उरलेली कामगिरी पूर्ण करण्यासाठी या दोघांनी मेहनत घेतलेली आहे आणि चांगल्या स्ट्राईक रेटने त्यांनी धावा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. येवा देवगड आपला आणि या पहिल्या सामन्याच्या 2 षटकांमध्येच आजच्या स्ट्रीमला 50,000 प्रेक्षकांनी पाहिलेला आहे. म्हणजे 2च षटकं झालेत आणि 50,000 प्रेक्षकांनी आजच्या स्ट्रीमला पाहिलेला आहे. हे 2 फलंदाज आणि हा पूर्ण संघ एकमेकांना ओळखतायत, एकमेकांना झुंज देत आहेत. अंतिम फेरीत जाण्यासाठी या सामन्यावर आपला चांगला खेळ झाला पाहिजे. हे आहेत केतन म्हात्रे, जे सर्वोत्तम राहिलेत फलंदाजीच्या बाबतीत आतापर्यंतच्या 4 डावांमध्ये. काल काय खेळ पाहायला मिळाला. रात्रीचे 1:30-2 वाजले आहेत पण प्रेक्षकांचा पूर्णतः पैसा वसूल. जे 70 स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहत होते, जे या हायस्कूल ग्राउंडवर लाईव्ह पाहत होते, प्रत्येकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारी फलंदाजी केतन म्हात्रेची कालच्या रात्रीमध्ये प्रेक्षकांनी पाहिली. पण पाहूया आज प्रेक्षकांचं प्रेम नेमकं कोणाला मिळते. आदित्य जाधव यांनी 4 चेंडूत आतापर्यंत 9 धावा बनवल्या आहेत. बबलू खामकर 2 चेंडूत 7 धावा बनवत आहेत. 87चा प्रोजेक्टेड स्कोर दाखवतोय. पुढचा बॉल उलट दिशेने खेळलायत. गल्लीला क्षेत्ररक्षक होते. बॉल थोडासा अडतोय. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवण्याचं काम केलेलं आहे. फक्त 1च धाव मिळते. एकदा वाढून धावसंख्या पोहोचते 30 वर. बघा आशिषचाच पर्याय वापरलाय. काल आशिषचा क्रमांक थोडासा वेगळा ठेवला होता सेकंड स्पेलसाठी, पण आता स्पेल कंटिन्यू करण्यासाठी आशिषला बोलवण्यात आलेलं, कारण तो एक विकेट टेकर बॉलर आहे आणि प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज जर त्रास द्यायला लागले तर केतन आशिषवर भरोसा ठेवतोच. पाहूया स्ट्रायकर साइडला बबलू खामकर. बॅटची एज, वाह एलिगंट टच. बॉल थर्ड वर सीमारेषा पार. बबलू खामकर इन फ्रंट ऑफ द विकेट सुद्धा अँड बिहाइंड द विकेट सुद्धा. चौकार 4 धावा. जबरदस्त खेळ चाललाय. बबलू खामकरने मैदान ओळखलेलं आहे आणि ओळख ठेवताना आपली ओळख जगासमोर आणण्याचं काम ते करतायत. 4 ची वाढ. फुलटॉस बॉल. मी नाही सोडणार, मी तर फक्त फोडणार. बॉल काऊ करून सीमारेषा पार. आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक. षटकार. ओके चला
तसेच यंगस्टारचे जुने जाणते दिग्गज खेळाडू ज्यांनी यंगस्टारचा पहिला कालखंड गाजवला, बाबा आचरेकर, ज्यांच्या खूप साऱ्या आठवणी आहेत, त्याचबरोबर विजय जोईल सर असतील, रुमडे सर असतील, या सगळ्या दिग्गजांचं सुद्धा आम्ही करत आहोत हार्दिक स्वागत. आज यंगस्टारची स्पर्धा, त्यांच्याही मनामध्ये खूप काही वाटत असेल, आमचं यंगस्टार आज भारतभर चाललंय, या नव्या पिढीने ते भारतभर नेलंय, परंतु तोही कालखंड आठवतोय. एका मिनी डोरमध्ये बसून अख्खीच्या अख्खी टीम मात्र प्रवास करताना पाहायला मिळाली आहे. आज तेच यंगस्टारचे जुने जाणते खेळाडू इकडे उपस्थित आहे. सगळ्यांचं स्वागत. हा वारसा आहे सर्व खेळाडूंचा, जो वारसा यंगस्टरचे आत्ताचे सदस्य टिकवतायत. खरं तर आपण आदरांजली वाहूया कैलासवासी अजयजी भाबल, कैलासवासी कपिजी तोरसकर आणि कैलासवासी राजाजी जाचक. खरं तर या सर्व जुन्या जाणत्या क्रिकेटपटूंचं क्रिकेट पाहता पाहता आपण मोठे झालेलो आहोत आणि त्यांना आदरांजली समर्पित करण्यासाठी ही वरच्या दर्जा स्पर्धा, हा नो बॉल आहे, म्हणजेच DRS सफल ठरलेला आहे. नो बॉल. बघा, योग्य त्या वेळी DRS घ्यायचं. तुमच्याकडे फक्त एक चान्स आहे. यू हॅव टू यूज विथ युअर एक्सपिरियन्स असं म्हटलं जातं. चला, अंपायर डिसिजन आलेला आहे. सामना सुरू करा, सामना सुरू करा. चला चला चला, अंपायर डिसिजन आलंय. चला आशिष, चला चला चला, कृष्णा चला आपल्या जागेवर. चला, पंचाचा निर्णय आलेला आहे. तर 41 धावा झालेल्या आहेत आणि आता पुढचा बॉल फ्री हिट असेल. काय खेळ चाललाय मंगलमूर्ती इन्फ्राचा, पूर्णपणे अभ्यास करून ते आलेत. 4 दिवसांमध्ये त्यांनी ही स्पर्धा जिंकण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं वेळ स्वतःला दिला, संघाला दिला. एकमेकांची बॉन्डिंग चांगली आहे ते आतापर्यंत पाहायला मिळालं. फ्री हिटचा बॉल आशिषचा, आणखी एक फुल टॉस नाही, कन्वर्ट करताना मोठ्या स्ट्रोक मध्ये काऊ कोणाला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. नाराज असतील बबलू खामकर, आणखीन एक मोठा स्ट्रोक घेऊ शकले असते, पण ते कदाचित त्यांच्या मनात सुद्धा नसेल की आशिष कडून इतका सोपा तुम्हाला मोका मिळेल. पण आशिषची बॉल ग्रिपिंग चुकते सातत्याने, लगातार 2 वेळा. आदित्य 5 चेंडू 10 धावा, बबलू खामकर 5 चेंडू 18 धावा, 42 झालेत मंगलमूर्ती पुणे संघाच्या. आतापर्यंत तिसऱ्या षटकात 3 चेंडू डिलिव्हर झालेत. राजू टायगर आरोंदा संघाकडून आतापर्यंत 2 गोलंदाजीचे पर्याय वापरलेत, म्हणजेच 2 षटकं आशिष हाताळतात आणि 1 षटक फिरदोसच्या वतीनं हाताळलं गेलं होतं. आशिष बॉडीला रोल करून बॉलला खेळायचा प्रयत्न, बॉल फाईन लेगला आहे, फ्लेक्झिबल आहे. आदित्य बैठक चांगले खेळतो, उंची जरी कमी आहे पण तरी देखील प्रॉपर स्ट्रोक ऍडजस्ट करण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. पण आशिष भेरोळ, आतापर्यंत आशिषसाठी ही स्पर्धा चांगली झाली. काल सुद्धा फरमान, ज्यांच्यासाठी 2 सामने चांगले झाले होते पण तिसऱ्या सामन्यामध्ये ते खर्चिक राहिले. तर प्रत्येक सामना जरी तुमच्या बाजूनं नाही जात, पण तुम्हाला प्रयत्न द्यावेच लागतील. पण प्रयत्न फलंदाजाचे सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव, लॉंग ऑन क्लिअर, सिक्सर. बघा, काही गोष्टी महत्वाच्या आहेत आणि एक महत्वाची बाब मी आता तुम्हाला तिसऱ्या षटकानंतर लक्षात आणून देणार आहे. धावसंख्या पोहोचते 49. बॅट चेंज, बॉल मागे शॉर्ट थर्ड मिळाला. क्षेत्ररक्षक धाव घेण्याची इच्छा नाही आहे. जर आपला स्कोर चांगला आहे, संघ चांगल्या स्थितीत आहे, तर घाई करण्याची गरज नाही. 3 षटकाचा खेळ संपलाय. मंगलमूर्ती पुणे 49, 1 फलंदाज बाद. 3 षटकाचा खेळ संपलाय. 16.33चा रन रेट. हा, आता ती बाब मी तुमच्या लक्षात आणतोय की तुम्ही इतक्या लांबून प्रवास करून आलेला आहात, तर मग 500 रुपये तुमच्याकडे असायलाच पाहिजे. जरी कॅश नसेल, जीपे सुद्धा चालून जाईल. तर तुम्हाला भव्य लकी ड्रॉ मध्ये बक्षीस जिंकण्याची संधी आहे फक्त 500 रुपयात. तुमच्याकडे आमचे सदस्य येतील, कुपन्स तुम्ही घ्यायची आहेत आणि त्या कुपनच्या माध्यमातून जर तुम्ही भाग्यशाली असाल, तुम्ही जिंकू शकणार आहात मोटरसायकल, फ्रीज, वॉशिंग मशीन, LED TV, मोबाईल, सोफा सेट, सायकल आणि कूलर. आणि ड्रॉ हा बक्षीस समारंभानंतर काढला जाईल आणि जरी तुम्ही उपस्थित नसाल तरी सुद्धा चालून जाईल. नंतर तुम्ही यंगस्टर क्रिकेट क्लबच्या सदस्यांशी चर्चा करून कुपन दाखवून बक्षीस घेऊन जाऊ शकता. नियम जे आहेत कुपनच्या मागे लिहिलेत, हायलाइट आपल्याला पाहायला मिळतात. बबलू खामकर जसे आले ते का आले
त्याची जाळी त्यांनी करून दिली. हा लेग कटर बॉल शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन केला. लेट कट खेळताना हा चौकार बबलू खामकरच्या वतीनं. चौकार आणि षटकार या दोन्ही भूमिकेमध्ये हे खूप चांगले पाहायला मिळाला. हा फुलटॉस बॉल जास्त काय डोकं चालवायचं नव्हतं. मिड विकेटला त्यांनी ताकद लावून हा बॉल खेळला आणि 6 धावांची मोहर त्या बॉलवर लावली. आशिष मेहरोळ यांचं हे षटक थोडंसं महागडच राहिलंय, कारण या षटकात त्यांच्या वतीनं फक्त धावा खर्च झालेल्या आहेत आणि म्हणूनच आता पहिल्या 3 षटकानंतर 49 बनतायत. तर मग आता चौथ्या षटकासाठी हायवे दिवे भिवंडीचा हा युवा गोलंदाज, ज्यांच्या नावावर कित्येक बेस्ट बॉलरचे पुरस्कार आहेत, आर्यन मनोज भोईर. आतापर्यंत 2 मॅचेस मध्ये त्याला फक्त एकच षटक मिळालेलं आहे आणि त्याचमुळे आता त्याची इकॉनॉमी चांगलीच आहे. खरं तर अशा स्पर्धेमध्ये इकॉनॉमीच महत्वाची ठरते. स्ट्रायकर साईडला आहेत आदित्य जाधव, धावसंख्या 49. आणि सर्वात महत्वाची बाब, मागच्या पर्वाचा तो बेस्ट बॉलर आहे आर्यन भोईर. बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट, शॉर्ट लेन पूल तर केलाय. क्षेत्ररक्षक बबल पोहोचण्याचा प्रयत्न करील, 1 धाव पूर्ण होते आणि अशा पद्धतीनं मंगलमूर्ती पुढे 50 धावा, 1 फलंदाज बाद, 50 अप. खूप वेगानं हे सांघिक अर्धशतक मंगलमूर्ती पुढे झाले. हा पॅव्हलियन बॉक्स बघा, लगेच ज्या मोमेंट्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हव्या त्या मोमेंट्स 77 स्पोर्ट्सच्या वतीनं सातत्यानं प्रेक्षकासमोर आणल्या जातात आणि स्क्रीनच्या मागे आहेत भूपेश कराळे. आणखीन वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या दिवसात तर पाहायला मिळतीलच, जे आवश्यक आहे प्रेक्षकांसाठी. आर्यन भोईर वेग भन्नाट आहे, पण नियंत्रण आहे का? आहे, नियंत्रण आहे. जरी हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर पिच केलाय, पण फलंदाजाच्या आवाक्यात आणि वाईड लाईनच्या आतून असंच पंचांना निदर्शनात येते. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. बघा, वाईड लाईनच्या आतून आणि शफल झाला होता बबलू आणि त्याच गोष्टीची दखल पंचांनी घेतली. डॉट बॉल येतोय. बघा, 2 षटकं जी आशिष मेहरोळची होती ती जरी खर्चिक राहिली, पण त्यांच्याकडे एक बॅकअप प्लॅन आहे आर्यन भोईरचा, जो बॅकअप प्लॅन केतनने योग्य त्यावेळी वापरला. आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलेत आर्यन भोईर. फुल बॉल ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक बबल पोहोचतोय बॉलवर. एकदा कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जाईल का? अजूनही थोडंसं कन्फ्युजन होतं आणि थ्रो बघा स्ट्रायकर साईडला. बबलच्या कालच्या रात्रीचा खेळ लक्षात घेता बबल आज सुद्धा तसाच खेळ करेल या अपेक्षेने प्रेक्षक मोठ्या संख्येने प्रेक्षक स्टँडमध्ये बसलेत, कारण अगोदर दर्शन बांदेकरचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने जमले होते आणि काल जो बबल नाईकने खेळ दिलाय, हायलाईट तर व्हॉट्सअप ग्रुपवर इंस्टाग्रामवर प्रसिद्ध झालेले आहेतच. मुख्य प्रवेशद्वारावर जर जे प्रेक्षक आहेत त्यांना बसण्यासाठी VIP डाईसवर किंवा प्रेक्षक स्टँडमध्ये बसण्याची जागा, या फक्त जागा घ्या. तुमच्यासाठी बसण्याची मुबलक व्यवस्था केलेली आहे प्रेक्षक स्टँडमध्ये. क्या बात आहे, बॉल हवेत आहे. हा क्लास आहे आदित्यचा आणि तो क्लास पाहायला मिळतोय. आपला फटका 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाईंग सिक्सर. प्रीमियर लीग एफिलेटेड आहे, म्हणजे तुमचे मेरिट पॉइंट्स काउंट केले जात आहेत. तुमच्या धावा, तुमच्या कॅचेस, तुमच्या विकेट्स या सर्व गोष्टी नोंदवल्या जात आहेत. त्याचमुळे या स्पर्धेत जर तुम्ही चांगलं खेळलात तर ते मेरिट पॉइंट्स तुम्हाला मिळू शकतील आणि तुम्ही ISPLच्या ऑप्शनमध्ये पोहोचू शकता. धावसंख्या 57. चांगला बॉल पायात टाकला होता. यॉर्करसाठी तर आर्यन भोईर ओळखला जातो, कारण त्यांची जी स्किल आहे ती तशीच आहे. हाय आर्म ऍक्शन, त्यातल्या त्यात ते उंच उडी घेऊन बॉल डिलिव्हर्ड करतात. त्याचमुळे बाउन्स कंट्रोल चांगला आहे. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला मिळेल 77 स्पोर्ट्सवर. बघा, ही हाय आर्म ऍक्शन आहे आणि त्यानंतर बघा अगदी पायात टाकलेला बॉल आणि थेट केतन म्हात्रे यांच्या हातात हा चेंडू विसावलेला आहे. रिव्ह्यू तुम्ही जो घेतलाय तो डिस्प्ले झालेला आहे. डॉट येतोय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. आर्यन भोईर आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलाय, जरी या षटकात एक षटकार आलेला आहे. चला, दोन्ही पुढचे कॅप्टन्स टॉससाठी रेडी राहायचे. अमरसाई गोरखपूर आणि AK स्पोर्ट्स बरोबर. हा कॅज्युअल स्ट्रोक होता, हा फाटेड स्ट्रोक होता. ही अपेक्षा आदित्यकडून नव्हती आणि आर्यनने कॅप्टनची अपेक्षा पूर्ण केली. आदित्य होत आहेत झेलबाद, विकेट डाऊन. स्ट्रोक खूप
चुकीचा ठरतो आणि तेच पाहायला मिळालं. 10 चेंडू 18 धावा 1 षटकार 2 चौकार. आदित्यने खूप चांगला खेळ सादर केला होता. प्रेक्षकांचा आदर त्यांना मिळाला होता, पण हा स्ट्रोक खेळताना त्यांनी व्यवस्थित बॅट स्विंग नाही यूज केली. बघा हाफ हार्टेड स्ट्रोक, जास्त वेगाने तो स्ट्रोक नाही खेळला आणि त्याचमुळे झेल देऊन ते बाद झालेले आहेत. बबल नाईक यांनी तो झेल टिपला आणि आर्यनच्या खात्यात ती विकेट मिळवलेली आहे. नवीन फलंदाज पोहोचतात मैदानाच्या आतमध्ये. तेजस, हा बघा जी पहिली गॅलरी आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या उजवीकडे, ती निम्मी गॅलरी फक्त महिलांसाठी राखीव आहे. चला आमचे जे यंगस्टरचे सदस्य आहेत तिकडे त्यांना सूचना द्यायच्या आहेत. अर्धी गॅलरी फक्त आणि फक्त आमच्या महिला भगिनींसाठी रिकामी आहे. मी आमच्या सर्व पुरुष चाहत्यांना क्रीडा रसिकांना निवेदन करतोय, बसण्याची व्यवस्था पुरेशी आहे. आरामात वेगवेगळ्या स्टँडमध्ये बसून आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. तेजस आलेत नवीन फलंदाज. 4 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 57 झाले. 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये पाहूया 30 धावा जर बनल्या तर मग प्रेक्षकांना सुद्धा दुसऱ्या डावामध्ये तसाच खेळ पाहायला मिळणार आहे. लक्षात ठेवा, आता लीग संपले. आता जिंकूनच तुम्हाला पुढे जायचंय, जिंकूनच तुम्हाला पुढचा प्रवास सुनिश्चित करायचा आहे. जर तुम्ही हरलात तर मग पूर्ण वर्षभर वाट पाहावी लागेल. आपण आतापर्यंत कामगिरी चांगली केलीच आहे. संघमालक निजाम अली आतापर्यंत 5 मॅचेस 5 ओव्हर्स 12 डॉट्स 3 विकेट्स आणि बेस्ट बॉलिंग फिगर 8 धावा खर्च करताना 2 विकेट्स आणि इकॉनॉमी 10.2 म्हणजेच आतापर्यंत चांगलीच कामगिरी निजाम अली यांची राहिलेली आहे या स्पर्धेमध्ये. तर पाहूया तीच कामगिरी पुढे घेऊन जातील का. पण समोर आहे बबलू खामकरचं आव्हान, ज्यांनी आतापर्यंत 9 चेंडूत 25 धावा बनलं. तेजस हे नवीन फलंदाज नॉनस्ट्रायकर सेंडला थांबलेत. 5व्या षटकाची होते सुरुवात. पुढचा बॉल फुल लेन बॉल. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. तयारीत नव्हती. अँगलचा यूज निजामने योग्य केला आणि हा फुल लेन बॉल होता बघा. फुल टॉस आणि संपर्क तर होऊ शकला नाही. बॅट आणि बॉलमध्ये जवळपास 2-3 इंचांचा फरक होता, अंतर होतं. म्हणूनच तितकाही कन्व्हिन्सिंग हा अटेम्प्ट वाटत नव्हता. बघा प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था आहे. फक्त मुख्य प्रवेशद्वाराच्या उजवीकडचा स्टँड अर्धा महिला प्रेक्षकांसाठी राखीव ठेवलेला आहे. नेत्रा निनाद नलावडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये फक्त या मॅचमध्ये. बॅटची इनसाइड एज. बॉल जास्त काही वेगानं ट्रॅव्हल होत नाहीये पण एक धाव मिळते. निजाम अलीचं षटक सुद्धा चांगलं राहिलंय. मागच्या षटकात जसं सुरुवात झाली होती तशीच सुरुवात या षटकात सुद्धा. तर हे बक्षीस जे आहे फक्त या सामन्यापुरती मर्यादित आहे. नेत्रा निनाद नलावडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये फक्त या सामन्यापुरती, लक्षात असू द्या. तेजस यांनी आतापर्यंत 4 डावांमध्ये 21 धावा बनवल्या आहेत. मागे जे काय नाही घडवता आलं ते या महत्वाच्या सामन्यात घडवता येईल का. तेजस स्ट्रायकर सेंडला घडवता येईल. फक्त ठेवायचा स्वतःवर विश्वास. मी आहे माझ्या संघासाठी खास, मगच कामगिरी होईल झकास. 6 साधावा. निनाद नलावडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जमा झालेलं आहे. तेजस बोंड्रे जे नागपूरवरून दाखल झालेले आहेत आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार खेचला आणि निजाम अलीचं स्वागत केलंय षटकाराने. मंगलमूर्ती पुणे संघ पोहोचते 64 वर 64 धावा. 2 फलंदाज बाद. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. फलंदाज टॉप गिअर टाकतोय. जो येतोय तो टॉप गिअर टाकून चांगला खेळ देण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपण जर स्कोर कार्डवर लक्ष दिलं तर प्रत्येकाने चांगलीच कामगिरी आतापर्यंत केलेली आहे. कोणीच निराश केलं नाही. ही एक महत्वाची बाब मंगलमूर्ती पुणे या संघाच्या फलंदाजीसाठी राहिलेली आहे. राजू टायगर्स अरुंदाचे गोलंदाज प्रयत्न करतात विकेटचा शोध घेण्याचे, इकॉनॉमिकल राहण्याचे, पण त्यावर फलंदाज हावी होत आहेत. वेग भन्नाट आहे आणि अँगलचा यूज योग्य केलेला आहे. निजामला हलक्यात घेऊन नाही चालणार. त्यांच्याकडे ते परिवर्तन आहे आणि आता बघा थोडी सायडाम ऍक्शन आहे. डावखुरे मलिंगा सुद्धा आपण यांना म्हणतोच आणि तितक्या चांगल्या पद्धतीनं त्या रिदमने त्या बॉलिंग स्ट्राईड मध्ये येऊन योग्य त्या वेळी ते बॉल डिलिव्हर करतात आणि त्याचमुळे ते परफेक्शन मागच्या चेंडूवर निजामचं पाहायला मिळालं. निजाम मलिंगा पुढचा बॉल राऊंड विकेट, ओव्हर द विकेट, फुल टॉस, बॉल हवेत आणि लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक तो बनतोय फक्त प्रेक्षक.
पाहत राहिलाय. हाय फ्लाय इन टू दी स्काय. बॉल करतोय त्याला टाटा बाय बाय. सिक्सर. सिनेमाच्या वतीनं कॅच फॉर स्टारलाइट सिनेमा म्हणजे धुरंधर चित्रपटाचं तिकीट तुम्हाला मिळेल. लक्षात घ्या प्रेक्षकांसाठी जे षटकाराला जेलमध्ये परावर्तित करताय, स्टारलाइट सिनेमाचे धुरंधर चित्रपटाचे तिकीट्स तुम्हाला जिंकता येतील. हा, आणि कॅच जशी तुम्ही घेतली ते तिकीट्स घेऊन जा. तर षटकार येतोय. धावसंख्या मंगलमूर्ती पुणे संघाची 70 झाली. बघा तेजस काय खेळतायत. म्हणजेच शेवटच्या टप्प्यावर येऊन कार्यक्रम करणं काय असतं ते तेजसच्या वतीनं पाहायला मिळालेलं आहे. प्रवास लांबचा आहे. संघ मालकाचा माझ्यावर विश्वास आहे आणि म्हणूनच तोच विश्वास योग्य ठरवताना तेजसने 2 तगडे प्रहार केले. धावसंख्या 70. मंगलमूर्ती पुणे यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न जरूर होता पण संपर्क तितका योग्य नाही झाला. बॉल डीप मिड विकेटला मिळते ती एकच धाव आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवतायत तेजस. षटक संपतात 5. मंगलमूर्ती पुणे 71. 2 फलंदाज बाद. 71. लॉस ऑफ 2 आफ्टर 5. मंगलमूर्ती पुणे. चला प्रेक्षकांना हात वरवून जाऊ द्या. गोपीनाथ तांडेल प्रेक्षक सण आपण ऑनस्क्रीनात हात वरवून जाऊ द्या. गोपीनाथ तांडेल स्क्रीनवर बघा. येस, काकांनी हात वर केलं. सर्वांच्या हात वरवून द्या. ही स्पर्धा महत्वाची आहे. स्पर्धा पाहण्यासाठी इतक्या लांबून आलायत. तुम्ही 70 स्पोर्ट्स वर लाईव्ह आहात. ऑनस्क्रीन तुम्हाला प्रेक्षक पाहतायत. आता सहदेव शेठ बापर्डेकर या प्रेक्षक स्टँड मध्ये बसलेले प्रेक्षकांनी हात वर करा. श्री सहदेव शेठ बापर्डेकर प्रेक्षक स्टँड मध्ये प्रेक्षक बसलेत. एन्जॉय करतायत या लढतीला. शिट्ट्या येत आहेत, टाळ्या येत आहेत. प्रेक्षक सुद्धा आनंद घेतायत या स्पर्धेचा. येस, मुख्य प्रवेशद्वारापासून प्रेक्षकांची गर्दी कमी करा. आर्यन भोईर, काय पिचिंग आहे आर्यनकडे. म्हणजे प्रत्येक सामन्यानंतर त्यामध्ये आमूलाग्र बदल होत आहेत. प्रेशर ऍब्झॉर्ब करण्याची मॅच्युरिटी आता आर्यन भोईरची पाहायला मिळाले. वाईड यॉर्करवर त्यांनी तो अटेम्प्ट घेतला होता आणि काय पिचिंगवर त्यांचं लक्ष आहे. शेवटच्या षटकासाठी हा पर्याय केतन म्हात्रे यांनी राखून ठेवला होता. आर्यन मनोज भोईर पहिला बॉल डॉट. नेक्स्ट बॉल हो, ऑफस्टॉपच्या बाहेरचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या खालच्या बाजूला संपर्क मिळते ती एक धाव. खूप वेळानंतर बबलूकडे जाते स्ट्राईक. धावसंख्या पोहोचते 72. जिंकण्यासाठी आता मोठं लक्ष ठेवायचंय. 90-100. काल तर 104 सुद्धा स्कोर कार्ड आपण पाहिला आणि पाहूया आत्ताचा स्कोर कार्ड नेमका कुठपर्यंत पोहोचतोय. अजूनही त्यासाठी 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. आर्यन पुढचा बॉल फुलटॉस बॉल पण फसलेत. फुलटॉस कॅन बी डेंजरस असं म्हटलं जातं. कृष्णाला काही जास्त मेहनत करावी लागली नाही. फुलटॉस बॉलवर बबलूचं झालं काम. विकेट डाऊन. अली कन्स्ट्रक्शन यांचं आगमन झालं. फेअर बॉल आहे. चला फेअर बॉल आहे. त्यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि यस डिपिंग फुल टॉस होता. फक्त त्यांनी जो उरलेला त्यांचा डिअर्स आहे तो वापरून घेतला. साहजिकच आहे. तो काय ठेवून काय उपयोग होणार नाही. 3 षटकार 1 चौकार आणि 12 चेंडू 26 धावा करत बबलू खामकर बाद झालेत. म्हणजे आज ते आलेत आणि त्यांनी आपला येण्याचं प्रमाण दिलेलं आहे चांगला खेळ देऊन. आता नवीन फलंदाज सूरज गायकवाड. सूरज, यस, सूरजने देखील या स्पर्धेत चांगलीच कामगिरी केली. मग दोन्ही युनिटमध्ये त्याचा खेळ चांगलाच राहिलेला आहे. आणि पाहूया या शेवटच्या टप्प्यावर शेवटच्या षटकाच्या या महत्वाच्या खेळावर सूरजच्या वतीनं नेमकं काय मिळते. सूरज स्ट्रायकर सेंडला असल्या आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय ज्यामध्ये आर्यनचाच दबदबा या षटकावर राहिलेला आहे. डॉट, सिंगल, विकेट. आणि तर पाहूया पुढचे 3 बॉल्स काय कहाणी लिहित आहेत मंगलमूर्ती पुणे संघासाठी. परफेक्ट बाउन्सर परफ्यूम बॉल अँगलचा यूज करून बॉलला बाहेरच्या दिशेने टर्न केलेला आहे.
काय पेस कंट्रोल आहे बघा, पुन्हा रिप्ले मध्ये पाहायला मिळते. पूर्णपणे रोखून ठेवलं, जखडून ठेवलं. खरं तर आक्रमक पवित्र असतो सूरजचा. आणि हा बघा ऑन साईडला पूल करण्याचा प्रयत्न होता जो नाही पूर्ण करता आला. 2 चेंडू बाकी आहेत. करायचंय तर आताच करायचंय. त्यानंतर विचार करून चालणार नाही की मला हे करायचं होतं ते करायचं होतं. आता संधी आहे, करावं लागेल. आणि ते करण्यासाठी प्रयत्न पण आहेत. कव्हर्सला क्षेत्ररक्षक बबलू बबल नाईक यांनी टिपलाय झेल आणि सूरजचा सिल्वर डकवर संपला खेळ. 72 धावा, 4 फलंदाज बाद. एक कार पार्किंग केलेली आहे. MS0S5517 5517 कोणाचे असेल तर कृपया त्वरित बाजूला घ्यायची. वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. शाळेच्या मेन गेटवर पार्क केलेली आहे. 5517 कृपया बाजूला घ्या. या षटकाला आपण पाहिलं 2 डॉट बॉल 1 सिंगल 2 विकेट. म्हणजे लोकांना विश्वास बसणारच नाही की ही शेवटची ओव्हर आहे, ही स्लॉग ओव्हर आहे. म्हणजे पहिल्या षटकात जे प्रदर्शन व्हायला हवं होतं ते प्रदर्शन शेवटच्या षटकामध्ये होते. म्हणजेच याचा अर्थ हा होतो की तुम्हाला फक्त तुमच्या बॉलिंग युनिटवर भरोसा ठेवायचा आहे. जरी एक गोलंदाज खर्चिक राहिला पण त्यांना बॅकअप देण्यासाठी तुमच्याकडे पर्याय असले पाहिजे. आणि आतापर्यंत आर्यनने 3 विकेट्स मिळवताना 9 धावा खर्च केल्यात या डावामध्ये. शेवटचा बॉल आहे आणि फेस करण्यासाठी येत आहेत स्ट्रायकर साईडला अजिंक्य देशमुख. बॅकफुटला सरकून हा स्ट्रोक खेळलाय. फक्त दिशा देत असताना स्क्वेअर लेगला सिंगल होते. कंप्लीट सेकंडचा कॉल दिला जाईल कारण हा शेवटचा बॉल आहे. आणि त्यावर पाहूया किती धावा मिळतात. 2 मिळत आहेत. पहिला डाव संपतो. धावसंख्या पोहोचते 74 वर. जिंकण्यासाठी 36 चेंडू 75 धावांची गरज असेल राजू टायगर्स अरोंदाला. 36 चेंडू 75 ची गरज. चला करूया टॉस. टॉस बॉक्स मध्ये हजर राहतील अमर साई गोरखपूरचे कॅप्टन आणि AK स्पोर्ट्स बरोडचे कॅप्टन अर्थात प्रथमेश पवार आणि योगेश पेडणकर. प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार एकमेकाशी हे भिडणार. सारे मैदान गाजवणार पाहू विजेता कोण ठरणार. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल टॉस हा इनिंग ब्रेक मध्येच होणार आहे त्यामुळे टॉस साठी आपण या. पहिल्या डावाचे हायलाइट्स आपण पाहतोय. मंगलमूर्ती पुणे 74 केल्यात, 75 करायच्या आहेत. काय सुरुवात केली होती मंगलमूर्तीने. मग आदित्य असतील, बबलू असतील, त्याचबरोबर रवी गुले असतील. एक जबरदस्त स्टार्ट पाहायला मिळाली होती या सगळ्यांची. आणि एक चांगला टोटल असं वाटतं होतं की धावसंख्या आता अगदी 90 पर्यंत जाते की काय. परंतु शेवटचं षटक फक्त 3 धावांचं आलं आणि 74 झाल्या. 75 करायच्यात परंतु या 75 कमी नाहीये. बबलू जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळाले. बबलूने सुद्धा काही आकर्षक फटके खेळलेले आहेत. 26 धावा. डावाचे नायक बबलू खामकर तळेगाव हे राहिलेले होते कारण त्यांनी जे पॉवर हिटिंग मारले आणि बबलूला आज टीममध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय टीम मॅनेजमेंटचा किती योग्य होता त्यांनी दाखवलं सुद्धा. आणि आदित्य यांनी सुद्धा काही आकर्षक फटके खेळले. हा गुडघा जमिनीवर टेकवत असताना समोरच्या दिशेने खेळला षटकार. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. टॉस इनिंग ब्रेकमध्येच होणार आहे. आयोजकांच्या सूचना आहेत. परंतु आर्यन भोईर हे की फॅक्टर राहिले. गेल्या वर्षी बेस्ट बॉलरचा पुरस्कार मिळाला होता. हा कमी गतीचा आखूड टप्प्याचा बॉल जज नाही झाला परंतु निजामच्या गोलंदाजीवर खूप चांगले स्ट्रोक तेजस बोंद्रे यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळाले. 2 षटकार की फॅक्टर राहिले. आर्यन वगळता सगळ्याच गोलंदाजांचा समाचार घेताना पाहायला मिळाले मंगलमूर्तीचे बॅटर. मग आर्यन ज्यावेळेला शेवटच्या ओव्हरमध्ये आले तिकडेही ते 2 ओव्हर 11 धावा आणि 3 विकेट घेताना पाहायला मिळाले गेल्या वर्षीचे बेस्ट बॉलर.
क्या बात आहे. दोन्ही टीम मध्ये एक एक खेळाडू सिंधुदुर्गाचे. हर्ष नांदगावकर मंगलमूर्तीमध्ये आहे आणि गोलंदाजीसाठी, आणि दुसऱ्या बाजूला बबल नाईक आहे. परंतु माझ्या मते मंगलमूर्तीकडे आणखी एक खेळाडू सिंधुदुर्गातला आहे. टॉससाठी यायचं आहे दोन्ही संघनायकांनी. विशाल धुरत सुद्धा मंगलमूर्ती टीम बरोबर जोडले गेलेले आहेत. पहिल्या दिवशी अगदी अविभाज्य घटक होते, हे विसरून चालणार नाहीये. यंगस्टरचे खेळाडू आहेत. सन्मान होतोय आमच्या क्रीडा मंचावर कीर्ती सेल्सचे मालक चिन्मय वातकर यांचा मी विनंती करतो. यायचं आहे आमच्या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. मी विजय जोईल सरांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते. कीर्ती सेल्स देवगड ज्यांनी आपल्या लकी ड्रॉ मध्ये LED TV स्पॉन्सर केली आहे. प्रवीणजी वातकर आणि त्यांचे सुपुत्र चिन्मय वातकर या ठिकाणी उपस्थित आहेत. विजयजी जोईल यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. आणि दोन्ही कॅप्टनना विनंती असेल, चला यायचं आहे. प्रथमेश पवार आणि योगेशजी पेनकर नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला प्रथमेश पवार येत आहेत, AK स्पोर्ट्स वरवडेचे कॅप्टन. चला अमरसाई गोरखपूर. चला योगेश पेणकर टॉससाठी लवकरात लवकर या बघा. चला इन ऍक्शन मध्ये केतन म्हात्रे यांना आपण पाहतोय. 5 इनिंग म्हणजे आडाव पकडून 138 रन करत असताना आघाडीवर आहेत. आणि विशेष म्हणजे 61 त्यांचा बेस्ट आहे. हा महिला कक्ष ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपले पुरुष प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती असणार आहे थोडंसं तिकडनं आपल्याला बाजूला व्हायचं आहे. आमच्या महिला भगिनींसाठी ती अर्धी गॅलरी जी आहे ती रिकामी करायची आहे. महत्वाची मॅच. हा 1 ओव्हर नंतर टॉस घेऊयात आपण. महत्वाची मॅच सेमीफायनल नंबर 1. एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते मंगलमूर्ती पुणे, दुसऱ्या बाजूला राजू टायगर आरोंदा. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात. हो पहिला बॉल बॅकफुटला जात असताना ढकलला गेलाय. तिकडे 1 रन कंप्लीट होते. केतन म्हात्रे आणि जोडीला जर पाहिलं तर बबल नाईक. सिंधुदुर्गाचे आपण पाहिले तर अगदी खूप चांगली कामगिरी दर्शन बांदेकर यांनी केली आणि बबल काल जबरदस्त खेळले. परंतु गोलंदाजीसाठी अमरावतीचे अजिंक्य देशमुख अज्जू आहेत आणि यांनी या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. 75 करायच्यात म्हणजे त्या काही सोप्या सुद्धा नाही आहेत. चांगली मॅच होणार आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने आलेत. आता सगळ्या प्रेक्षक आसन व्यवस्था ज्या ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी होऊ लागलेली आहे. चांगलं क्रिकेट आज पाहायला मिळणार आहे. तारे सितारे आज पाहायला मिळणार आहेत. या आशेने मात्र हे सगळे प्रेक्षक आलेत. बबल नाईक 4 इनिंग 42 रन 28 बेस्ट आहे आणि सरासरी जर पाहिली ॲव्हरेज 14चा आणि स्ट्राईक रेट 262चा चांगला खेळ आहे. ओडावडी या गावाला बिलॉंग करतात दाजी नाईक. त्याचबरोबर जर पाहिलं तर बबल नाईक आणि ग्रामीण क्रिकेट संघ सुद्धा खूप चांगला आहे त्यांचा. मयूर स्पोर्टच्या स्पर्धेत आम्ही पाहिलं होतं. हो 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 चांगला बॉल पाहिला मिळतोय. टप्पा पडतोय, टर्न होतोय, डॉट बॉल येतोय. एक बॉल मात्र महत्वाचा असणार आहे. ही मॅच जबरदस्त होणार आहे. एक डॉट बॉल मंगलमूर्तीला मॅच मध्ये आणेल. हा टप्पा पडतोय, बॉल टर्न होतोय. वाह काय बॉल टाकलाय, काय बॉल टाकलाय. अगदी निर्णायक असणारा सामना आहे. फायनल मध्ये कोण जाणार याची देखील चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता बबल नाईक. हो यावेळेला थोडासा फटका फसलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर तिकडे येताना पाहायला मिळत आहेत. एक घेतली, दुसरीचा कॉल आणि दुसरी रन देखील कंप्लीट केली जाते. नॉर्मली आतमध्ये येणारा बॉल आता टाकला. नॉर्मली डावखुऱ्या त्याच्या बॅटरसाठी बाहेर जाणारे बॉल पाहायला मिळतात, परंतु अजिंक्यने थोडंसं काही वेगळं करण्याचा प्रयत्न इकडे केला होता. 3 धावा धावफलकावर आहे. 70 स्पोर्ट्सवर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आताही आमच्या बरोबरने जुडले गेलेले आहेत. त्याही सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत असणार आहे. प्रेक्षकांची गर्दी झाली आहे. देवगड म्हणजे हापूस आंबा, देवगड म्हणजे क्रिकेट, देवगड म्हटलं तर समुद्र किनारे, देवगड म्हटलं तर खूप काही. आज देवगडामध्ये आपलं स्वागत आहे. येवा देवगड आपलाच असा.
वेग वाढवलाय परंतु टप्प्यावरचं नियंत्रण नव्हतं. व्हाईट बॉल कळवला जातोय. धावसंख्या 4 वर जाईल. आमच्या या सगळ्या पंचांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. किंचित सातमध्ये आला परंतु योग्य टप्प्यावर नव्हता. अजिंक्य देशमुख यांचा हा बॉल. नागपूरचे काही खेळाडू टीममध्ये पाहायला मिळत आहेत. अमरावतीचे पाहायला मिळत आहेत. कोकणातील एक खेळाडू आहे. पुण्याचे खेळाडू टीममध्ये पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तेच लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग. नवीन बॉल हाताळणं तेवढं काही सोपं नसतं. थोडासा दबाव निर्माण केलाय खरा परंतु मागील 2 बॉल मात्र स्वैर आलेले आहेत. थोडासा टर्न अगदी बॅक टू बॅक दोन्ही बॉल एकाच टप्प्यावर एकाच पद्धतीच्या त्या ठिकाणी मुवमेंट सुद्धा पाहायला मिळाल्या. 5 धावा धाव फलकावर आहेत. सिंधुदुर्गच्या क्रिकेटची सुद्धा एक वेगळी ओळख राहिलेली आहे. खेळाडूंची सुद्धा आणि स्पर्धांची सुद्धा. हो 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 हा बॉल पुढे टाकलाय. बबलला संधी नाही दिली आहे. बबल संधीच्या शोधात आहे परंतु 2 ते 3 पावलावरून बॉल वळवत आहेत. वा 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 यष्टी रक्षकाच्या पाठीमागे यष्ट्यांच्या पाठीमागे स्वतः संघमालक गणेश आडवळे पाहायला मिळत आहेत. यावेळेला खेचून मारला जबरदस्त. होडावडेचा हा स्टार का आला इकडे दाखवून देत आहेत. बॉलला पाठवलं लांब लांब लांब. जा शोधून आणा बॉल. सिक्सर. थोड्या वेळासाठी असं वाटलं हा स्ट्रोक रिषभ पंतनीच मारलाय की काय. वाह चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला आणि हे जशास तसं प्रत्युत्तर होतं. बेस्ट वर्सेस बेस्ट आहे. दोन्ही टीम जबरदस्त आहे. मजा येणार आहे. स्कोर जर पाहिलं तर आता झाले 11. 6 ओव्हरची मॅच आहे आणि या 6 ओव्हरच्या मॅच मध्ये करायचे 75 म्हणजे तेवढेही काही सोपं नाहीये. 31 बॉल 64 ची आवश्यकता. काही विकेट गेला तर मंगलमूर्ती सुद्धा मॅच मध्ये येणार आहे. काही चौकार षटकार आले तर मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ते राजू टायगर अरुंद टीम सुद्धा. चांगली फाईट चालली आहे. मंगलमूर्ती या टीमने मागील 2 महिन्यात सगळ्यांची मनं जिंकून घेतली आहेत आणि सांगतायत महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटमध्ये मंगलमूर्ती पुणेचं सुद्धा आता आगमन झालेलं आहे. सज्ज झालेलो आहोत आम्ही सुद्धा. हो 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 हा बॉल चांगला पाहायला मिळालाय. वाह एक बॉल खराब टाकला तो सीमारेच्या पलीकडे गेला परंतु 5 बॉल चांगलेच टाकलेत. त्याच्यामुळे जरी विकेट नसेल आली आता हे सोपं नाहीये. 2 ते 3 पावलाचा रनअप आणि मोजून मापून गुडलँडच्या स्पॉटवर गोलंदाजी करतायत ते. आणि पहिल्या ओव्हरमध्ये बिनबाद 11 म्हणजे ही मॅच दोन्ही टीमच्या बाजूने ऑन आहे आणि बबल पा नाराज होते. येस चला टॉस करूया. दोन्ही कॅप्टन्स या अमरसाई गोरखपूर आणि AK स्पोर्ट्स सरवडे. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडगावचे आयोजक भाईजी नरे आणि शैलीजी लोके यांच्या वतीने या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. आणि आदरणीय बाळाजी गावकर या आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. चला या आदरणीय बाळाजी गावकर दोन्ही कॅप्टन्स पोहोचा चला कारण सामना महत्वाचा आहे. प्रत्येक मोमेंट आम्हाला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची आहे. चर्चा थोडीशी कमी केली जाईल कारण सामना महत्वाचा आहे. आदरणीय बाळा गावकर साहेबांच्या शुभ हस्ते विकेटचा कॉल केला जाईल आणि 2 संघ खेळतील अमरसाई गोरखपूर आणि AK स्पोर्ट्स बरवडे. हेड हॉटेल अंकुर आपको वही कॉल देना है. हेड हॉटेल तुम्हाला सिद्धूदार नाणं माहितीच आहे कोण कॉल देईल. चालेल अंकुर. चला योगेश देतील कॉल. कॉइन लपून स्पिन करा. स्पिन. चला हेड से द कॉल बट टेल्स इट इज AK स्पोर्ट्स बरवडे. अंकुर टॉस जीता है. डिसीजन क्या होगा. सर फील्डिंग करेंगे हम लोग. पहली बार ज्वाइन हुए हो कैसा लग रहा है इस खेलकर. सर बहुत ही अच्छा माहौल है और एकदम मतलब प्रॉपर आई थिंक मतलब हम लोग पूरा क्रिकेट एंजॉय करेंगे यहाँ पे. काही मेंबर्स तुमच्या सुद्धा नवीन दाखल झालेले आहेत तर ते कोण असतील. विकी भोईर आणि श्रेयश कदम ॲड झाले. अनुभव काय सांगतोय पहिल्या दिवसाचा आणि आज पुन्हा एकदा या मैदानात दाखल झाला प्रेक्षकांचा प्रतिसाद. हे खूप चांगला परीक्षा पब्लिकचे आहेत आणि खेळायला मजा येते. ग्राउंड पण चांगला आहे. मजा येईल या मॅचला. लास्ट मोमेंट थ्रिल आम्ही पाहणार आहोत. होईल नक्कीच होईल. नाणेफेक AK स्पोर्ट्स बरोबर क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. फलंदाजी करायची अमरसाई गोरखपूर. पुन्हा एकदा जाऊया सबलोचक कक्षातून थेट कमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकूया चंदू सरांचा. वा यावेळेला समोरच्या दिशेने काय स्ट्रोक खेळलाय. टक असा आवाज आला आणि बॉलला सांगितलं जा सीमा रेषा पार. षटकार. उसळी दिली होती. हा बॉल पुढे केला रडार मध्ये केला आणि मग सरळ बॅट. काय फोर्स पाहायला मिळालाय.
केतन यांच्या बॅटमधून षटकार येताना पाहायला मिळाला. मॅच जबरदस्त होईल. पुन्हा एकदा सूरज, गती कमी, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहे तिकडे. ओहो, मोठी विकेट होती आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. ज्या विकेटची गरज होती तीच विकेट आली आहे. सूरज गायकवाड आंबेगाव तालुक्यातील जवळेगावचा हा बॉलर आहे आणि मोठी विकेट घेतली आहे. केतन यांची विकेट आलेली आहे. मंगलमूर्ती, पुणे. जाणारा बॉल होता. केतन थोडासा लांबून खेचायला गेले, कमी गती असल्यामुळे टायमिंग नाही झालं आणि तिकडे फिरोज पटेल होते, जुन्नर तालुक्यातील राजुरी गावचे खेळाडू आहेत. त्यांनी पकडलेली ही कॅच विकेट येताना पाहायला मिळते. आणि जसा स्ट्रोक लागला ना, केतन यांच्या भावमुद्रा पहा, फसलोय की काय. आणि क्या बात आहे, कॅमेरामननी हे सगळं टिपलं देखील. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत मुंबईच्या अंधेरीचा युवा सितारा नागेश वाडेकर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. मागील हंगामात पावसाळी क्रिकेटमधील मान्सून ब्लास्टमधील शतकवीर आणि अगदी ज्यावेळेला 10 लाखाची डिस्ट्रिक्ट वाईज टुर्नामेंट झाली होती माणकोलीला, भिवंडीला, त्यामध्ये सिरीज देखील राहिले होते. गेल्या वर्षी सांगेम सुद्धा गाजवलं होतं या खेळाडूने. पाहूया, 17-1 मॅच ऑन झाली आहे. आता दोन्ही बाजूने मॅच जाऊ शकते. केतन हा 2 टीम मधला खूप मोठा फरक होता, परंतु केतन यांना बाद केलंय. सूरज देखील काही कमी नाही आहेत. अष्टपैलू कामगिरी केली आहे सूरजने सुद्धा या स्पर्धेमध्ये. बॅटिंग सुद्धा केली. पहिल्या मॅच मध्ये काय खेळले होते, लगातार 4 6 सुद्धा या गोलंदाजांनी या स्पर्धेमध्ये मारलेले आहेत. सूरज गायकवाड, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पहा, कधी पाठीमागे, कधी पुढे, कधी हलका तर कधी वेगवान अशी गोलंदाजी सूरज करतायत. मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, काही खेळाडू असे आहेत त्यांनी व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांना एक मंच भेटत नाहीये, परंतु या सूरजला हा मंच भेटला मंगलमूर्तीच्या माध्यमातून, यंगस्टर प्रीमियर लीगच्या माध्यमातून. आणि या सूरज गायकवाडने सांगितलं महाराष्ट्राला आणखीन एक आयकॉन दाखल होतोय. हो, पुन्हा एकदा कमी गतीचा बॉल होता. हो, ढकललाय त्याला, तिकडे 1 रन मिळणार आहे. व्हेरिएशन पहा किती सुंदर आहे. बॉलला कट देखील करण्याचा प्रयत्न होतो. विकेट घेतली तर तुम्हाला आत्मविश्वास मिळणारच आहे, मोठ्या प्लेअरची घेतली तर तो आणखी मिळणार आहे. परंतु मॅच सोडणारी टीम नाहीये. आरुंदा दर्जेदार खेळाडू त्यांनी आणलेले आहेत. आज सगळ्यांना खेळावं लागणार आहे. क्रिकेट हा एका खेळाडूचा खेळ नाहीये, 11 जणांचा आहे. 11च्या 11 चांगले खेळले तर मॅच जिंकणारच आणि त्यांना ते करावं लागणार आहे. बबल नाईक होम ग्राउंडरच म्हणावं लागेल, सिंधुदुर्गात खेळतायत. आपल्या गावासाठी, होडवड्यासाठी सुद्धा चांगले खेळलेत. मुंबईत येऊन सुद्धा खेळलेत ते. आता ऑप्शनच्या बाहेर पहा, टप्पा बदलतायत. काय बॉलिंग केली आहे. सुरुवातीला एक 6 आला आणि त्याच्यानंतर या बॉलरने काय बॉलिंग केली आहे. जबरदस्त बॉलिंगचं प्रदर्शन राहिलं. विकेट केतन यांची आली आणि फक्त 8 रन देण्याचं काम केलंय सूरज गायकवाड यांनी. 19 झालेले आहेत. 24 बॉल मध्ये अजूनही 56 पाहिजेत, म्हणजे ही मॅच ऑन आहे, दोन्ही बाजूला जाऊ शकते. सूरज गायकवाड 5 मॅच मध्ये 6 विकेट सुद्धा त्यांनी घेतल्यात आणि एका मॅच मध्ये 2 विकेट आणि फक्त 8 रन, हा सुद्धा त्यांचा चांगला परफॉर्मन्स राहिलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनी रन सुद्धा केलेले आहेत. मजा येणाऱ्या या मॅच मध्ये मंगलमूर्ती सध्या नव्याने तयार होतोय राहुल गुंजाळच्या नेतृत्वाखाली. गणेश आडवळे यांचा हा संघ, परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर राजू टायगर, अरुंदा हा संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे. तोपर्यंत आपण मान्यवर कक्षामध्ये पाहतोय शिरगाव अकॅडमीचे सर्वेसर्वा सुधीरजी साटम सर यांचं देखील आगमन झालंय. आणि लहान मुलांसाठी जर पाहायला गेलं तर मोफत त्यांनी क्रिकेटची सेवा बजावली आहे. ते कार्य जर पाहायला गेलं तर एक चांगले प्रशिक्षक देखील आहेत आणि विनामूल्य क्रिकेटची सेवा देखील ते करतात. सर, आपलं देखील सरसे स्वागत आहे. जवेत मॅचच्या दिशेने महत्वाची मॅच आहे. 2 ओव्हरमध्ये 19, थोडंसं नियंत्रण आहे, परंतु ही मॅच ऑन आहे. 75चं टार्गेट आहे समोर. ओ, काय बॉल टाकलाय. यासाठी मी विदर्भातून कोकणात आलोय सांगतायत अजिंक्य देशमुख, म्हणजे अज्जू, ज्याला पुष्पा देखील म्हटलं जातं.
पहिला बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. बबल नाईक यांच्या नावाची चर्चा मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अजिंक्य देशमुख अज्जू यावेळेला थोडासा पुढे केला आणि मग मागे मारलाय आणि खूप लांबवर मारलाय मुख्य मंचावर. वा 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 वा, आमदार साहेबांच्या अगदी फोटोच्या जवळच गेलाय. साहेब चांगलं काम चाललंय असं सांगतायत. हे गाणं किती वेळा ऐकावं आणि ऐकतच राहावं. आणि असं हे गाणं पाहायला मिळत आहे. आमचं हे कोकण भूतलावरील स्वर्ग म्हटलं जातं कोकणाला. इकडले समुद्र किनारे, इकडल्या डोंगर दऱ्या, इकडले धबधबे, इकडला आंबा, इकडला काजू, इकडला फणस, हे सगळं काही लाजवाब आहे. आणि इकडलं क्रिकेट ते सुद्धा तेवढं सुंदर आहे. आणि विशेष म्हणजे अंडाराम सुद्धा. यावेळेला लेगस्टंपच्या बाहेर ही थोडीशी समस्या राहिली आहे. वेग वाढवण्याचा प्रयत्न, वाईट बॉल घोषित केला जातोय. 26 वर धावसंख्या आहे. 75चा करायचा आहे पाठलाग. एक महत्वाची मॅच. सव्वीस धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा अजिंक्य आता पुढे केलाय त्याच्यावर स्ट्रोक खेळलाय. फिल्डर येत आहेत तिकडे. तेजस फेकी देखील करतायत. थोडासा वेगात नॉन स्ट्राईकला पाठवण्यात यशस्वी राहिले बबल यांना. नागेश वाडेकर आणि बबल नाईक. ओव्हर नंबर 3. एक मॅरेथॉन मॅच. रथी महारथी मैदानाच्या दिशेने येऊ लागलेले आहेत. गेल्या वर्षीचं सिरीज प्रशांत गरत आठवत आहेत आम्हाला. खूप साऱ्या आठवणी आहेत. भारताच्या वेगवेगळ्या राज्यातून आज सुद्धा तुम्हाला विविध राज्यातील खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. उत्तर प्रदेशचे खेळाडू आहेत. त्याचबरोबर जर पाहिलं तर राजस्थानचे सुद्धा खेळाडू आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. विविध राज्यातील खेळाडू पाहायला मिळणार आहेत. काल आपण हरियाणाचे खेळाडू सुद्धा इकडे पाहिले. उत्तराखंडचे खेळाडू पाहिले. अजिंक्य हो बाहेर काढलाय. आता बाहेर काढलाय. काय टर्न पाहायला मिळालाय. आतापर्यंत आतमध्ये आणण्याचं काम करत होते ज्यावेळेला लेफ्टी बॅटर होता. आणि आता जर पाहिलं तर बाहेर काढलाय ज्यावेळेला राईटी बॅटर आहे. म्हणजे उगाच अमरावती ते देवगड असा प्रवास केला नाहीये या खेळाडूने. विदर्भ गाजवलाय आणि त्याच्यामुळे हा पठ्ठ्या आता कोकणात आलाय. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. 27 धाबा आहेत. 20 बॉलमध्ये 48. दोन्ही टीम जबरदस्त आहे. हा नागेश देखील काही कमी नाहीयेत ते. आता खूप टप्प्याचा बॉल त्याला खेळण्याचा प्रयत्न. जास्त सफल झाले. तिकडे फिल्डर येत आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाईल. 19 बॉल मध्ये 47 करायचेत. 28 झालेत. मॅच आहे अजूनही. प्रेक्षकांनी आता मात्र जी आसन व्यवस्था आहे ती सगळी फुल झालेली आहे. आजूबाजूला गर्दी करायला सुरुवात केली आहे. आमच्या भगिनींसाठी सुद्धा एका ठिकाणी आसन व्यवस्था आहे. आल्यानंतर पहिली ज्या ठिकाणी जी प्रेक्षक गॅलरी आहे तिकडे आपण आपल्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आलेली आहे. याची नोंद आपण घ्यायची आहे. 28 धावा धाव फलकावर. 19 मध्ये 47. मॅच ऑन आहे. एक मोठी मॅच. मंगलमूर्ती विरुद्ध अरुंदा. पुन्हा एकदा बिग हिट. समोर खेळलाय. कडक फटका मारलाय या सिंधुदुर्गच्या स्टारने बबल नाईकने. सिक्सर. 6. गर्दी
प्रेक्षकांची आसन व्यवस्था ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी आता गर्दीच गर्दी पाहायला मिळते. हे दर्दी प्रेक्षक आहेत, शेवटचा दिवस न चुकवणारे हे प्रेक्षक आहेत. चला जाऊयात देवगडात आलेले आहेत आणि इकडे आनंद घेत आहेत या क्रिकेटच्या खेळाचा. चढ उतार पाहायला मिळणार आहेत. काही जण सेल्फी काढण्यामध्ये व्यस्त आहेत आणि हे तारे सितारे आज आलेले आहेत. आज माझ्या मते श्रेयस कदम सुद्धा ऍड होत आहेत विकीच्या जोडीला. भूषण गोळे सुद्धा आज पाहायला मिळतील, बबलू पाटील सुद्धा पाहायला मिळतील, शाहिद पाहायला मिळतील. बरेचसे तारे सितारे आहेत आणि धर्मेश जोशी आज सुद्धा आहेत. सगळ्यांचं स्वागत असणार आहे, मजा येणार आहे. प्रेक्षक हो, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत असणार आहे. यंगस्टार प्रीमियर लीग, यंगस्टार क्रिकेट क्लब जिल्ह्यातील एक मातब्बर टीम म्हणून यंगस्टारची ओळख राहिलेली आहे आणि आज यंगस्टारच्या आयोजनाची चर्चा सुद्धा लगातार दुसऱ्या वर्षी चांगली झालेली आहे. आणि आता 3 ओव्हरमध्ये 34 झाले, 3 ओव्हरमध्ये 41 पाहिजेत. मॅच अजूनही ऑन आहे कारण बॅटिंग लाईन मोठी आहे राजू टायगर अरुंद टीमकडे. कर्तव्य येत आहेत, कर्तव्य राक्षे जे मात्र खास नागपूरवरून इकडे आलेले आहेत. लेदर बॉल क्रिकेटमधील सुद्धा विदर्भातील एक मोठं नाव आहे आणि पहिल्या दिवशी 4 मॅचेसमध्ये त्यांनी जर पाहिलं तर 2 महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा घेतलेले आहेत आणि तेच मात्र आता बॉलिंगला पाहायला मिळतील. प्रत्येक बॉल महत्त्वपूर्ण असेल. कर्तव्य, हो पहिला बॉल वेगात, त्याच्यावर स्ट्रोक तर खेळलाय. बॉल आहेत आणि बॉल फिल्डर येण्याच्या अगोदर बॉल सीमारेषेच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवर 4 नागेश वाडेकर. आणि पहिल्याच बॉलवर हा फटका चांगल्या पद्धतीने खेळलाय. पुल करण्याचा प्रयत्न यशस्वी राहिला. आज बाहुबली सुमित डेकडे यांना देखील आपण पाहणार आहोत, फरदीन काझी यांना देखील पाहणार आहोत. ऑफ चमचा बाहेर टाकलाय, वेगात टाकलाय. वेग ही त्यांची ओळख आहे. पहिल्याही दिवशी काय बॉलिंग केली होती, वेगात बॉलिंग केली होती. जवळ मॅचच्या दिशेने महत्वाची मॅच. मंगलमूर्ती एका बाजूला पाहायला मिळते. ऑप्शनच्या बाहेर वेगात बॉल टाकलाय. काय वेग आहे या खेळाडूकडे. विदर्भामध्ये चर्चा या खेळाडूची. आज मात्र कोकणात दाखल झालेले आहेत. 16-37. यावेळेला फोर्स केला, समोर उडवलाय नागेश वाडेकर, मुंबईच्या अंधेरीचा जबरदस्त बॅटर. पाठवला बॉलला सीमारेषेच्या पलीकडे. 6 प्रीमियर लीग कसे आयोजन दर्जेदार अन खेळाडू प्रेक्षकांनी केली स्पर्धा ही बहारदार. खेळूया, पाहूया, आनंद घेऊया, जाऊ चला वा, बॉल काय एवढाही खराब नव्हता परंतु काय बनवला स्ट्रोक आणि समोरच्या दिशेने फोर्स करत असताना षटकार वसूल केलाय. या खेळाडूच्या नावाची सुद्धा चर्चा आता सुरू झाली आहे चांगल्यापैकी. 44 झालेत. 15 बॉलमध्ये 31. या 2 मोठ्या फटक्यांनी मात्र टीमला मॅच मध्ये आणलंय परंतु मॅच संपलेली नाहीये. संघर्ष शेवटच्या क्षणापर्यंत पाहायला मिळाला पाहिजे. ओहो हो, वेगात बॉल टाकलाय, पाठीमागे जातोय. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न तिकडे राहिलाय. एक संधी देखील होती परंतु धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. 14 बॉल 30. मॅच चांगली रंगली आहे. या मंगलमूर्ती टीमने सुद्धा या हंगामात चांगली कामगिरी केली आहे. पहा, ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, बॅटच्या आतली कडा घेतली. यष्टरक्षकांनी प्रयत्न केले खरे परंतु तेवढं सोपं नव्हतं. 14 बॉलमध्ये 30. अजूनही मॅच ऑन आहे. ओव्हर नंबर 4 सुरू आहे. 45 झालेले आहेत. प्रत्येक षटकारासाठी नेत्रा निनाद नलावडे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी या मॅच साठी 500 रुपयाचा पुरस्कार आहे. या वेळेला आणखीन एक फटका जो मात्र या ठिकाणी काय मारलाय, गॅप मध्येच मारलाय. टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट. 4 नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा अभिमान यंगस्टार. 16 संघ बघा खेळणार एकमेकाशी हे क्वालिटी बॅटिंग पाठीमागच्या पायावर वजन ट्रान्सफर केलं आणि वा 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 वा, नेत्रदीपक फटका. खरोखर पुन्हा एकदा रिषभ पंत यांचीच आठवण करून देत आहेत ते. खूप जबरदस्त स्ट्रोक, जबरदस्त बॅटिंग. 13 बॉल 26. मॅच संपलेली नाहीये. रन काही आल्या जरूर परंतु मॅच संपलेली नाहीये. परंतु अजूनही आरोंद्याचा हा प्लस पॉईंट आहे, विकेट एकच गेली केतन मात्रे. परंतु मॅच
अजूनही मंगलमूर्ती सुद्धा काही मॅच सोडणारी टीम नाहीये. 13 बॉलमध्ये 26 पाहिजेत. ऑप्टमच्या बाहेर आणि बराचसा बाहेर. 13 बॉल 25 पाहिजेत. एक चांगली ओव्हर पाहिजे मंगलमूर्ती टीमला, कारण खूप चांगली मेहनत घेतली आहे त्यांनी सुद्धा, परंतु चांगली टीम बनली आहे इकडे. खूप चांगली कामगिरी देखील इकडे पाहायला मिळाली. 15,000 प्रेक्षक आमच्या बरोबरने जुडले गेलेत. का नाही जुडणार, कारण स्पर्धा दर्जेदार आहे. याही नंतर जर पाहिलं तर रथी महारथी तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहेत. त्याच्यामुळे आजच्या रात्रीतील हे दर्जेदार क्रिकेट कोकणच नाही तर अख्खा भारत पाहतोय. भारताच्या बाहेरून अगदी बरेचसे प्रेक्षक या मॅच साठी जोडलेले गेले आहेत, कारण आपली टेनिस क्रिकेटची दुनिया मोठी आहे. बिग हिट अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मारलाय. बबल नाईकचा एअर स्ट्राईक पाहायला मिळतोय. सिक्सर 6. बनल्या आणि त्या नुसत्या नाही बनल्या, 22 बनल्या आणि शेवटच्या एका बॉलसाठी 7 रन आल्या आणि त्याच्यामुळे धावसंख्या आता पुढे गेलेली आहे. मॅच संपलेली नाहीये. 56 झालेले आहेत. मॅचला जिंकण्यासाठी पाहिजेत अजूनही 12 बॉल बाकी आहेत आणि 19ची आवश्यकता आहे. 12 बॉल 19. गेल्या वर्षीची स्पर्धा आठवते. 6 बॉलमध्ये 4 पाहिजे होते. संतोष सुलगे पाटील बेळगावचा त्यांनी मेडन ओव्हर टाकली होती याच मैदानात. त्याच्यामुळे प्रयत्न तर अजूनही मंगलमूर्ती टीमला सुद्धा करावे लागतील. बबलसाठी पारितोषिक आलंय. रामेश्वर कुरुळ यांच्याकडून संघमालक कैलासवासी सुबोध कुडतरकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या मित्रपरिवाराकडून बबलसाठी 500 रुपयाचा पुरस्कार आलाय. आणि पहा इकडे परिस्थिती तर अजूनही सारखीच आहे. उलट थोडंसं प्लस इकडे होते मंगलमूर्ती पुणे. पहिल्या 4 ओव्हर नंतर 57 होते तर अरुंदा 56 आहे. गुड जॉब भूपेश. आणि हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्राफिक्स चढ उतार दोन्ही बाजूला पाहायला मिळाले, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये आर्यनने फक्त 3 रन दिले होते. तो एक की फॅक्टर राहिला होता, परंतु सेकंड लास्ट ओव्हरमध्ये रन बनले होते 14. त्याच्यामुळे या ओव्हरमध्ये काय होतं यावर सगळ्यांचं गणित, सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. 12 बॉलमध्ये 19. मॅच तर अजूनही संपलेली नाहीये. ही अख्खी स्पर्धा गाजवणारा सूरज गायकवाड त्यांच्याच हातात बॉल दिलाय. खूप चांगली बॉलिंग केली या स्पर्धेमध्ये. चांगले ऑलराऊंडर आहेत. या स्पर्धेमध्ये लगातारचे 4 षटकार सुद्धा खेळले होते सूरज गायकवाड यांनी, परंतु समोर नागेश 13 वर 8 बॉलमध्ये आणि बबल नाईक 12 बॉलमध्ये 32 वर खेळतायत. महत्वाच्या मॅच मध्ये प्रेक्षकांची आता गर्दी झाली आहे. मैदान फुल, हाऊसफुल. ओहो, इकडे यॉर्क करण्याचा प्रयत्न होता. पहिला बॉल लेगस्टम्पच्या बाहेर, व्हाईट बॉल. 12 बॉलमध्ये 18 अजूनही पाहिजे आहेत. नागेश फाडेकर मॅचला घेऊन जाणारा प्लेयर आहे, परिस्थितीनुसार खेळणारा प्लेयर आहे. आणि बबल नाईकने कालही धमाके केले आणि आजही धमाके करतायत. सिंधुदुर्गच्या खेळाडूंचं सुद्धा वर्चस्व राहिलं या मॅचवर, या स्पर्धेवर. 57 धावा फलकावर. 12 बॉल 18. एखादी विकेट, काही डॉट बॉल आले तर मजा येईल. बिग हिट समोरच्या दिशेने कडक फटका मारलाय आणि बॉल वाटत नाही परत येईल. सिक्सर. खेळला हा मुंबई अंधेरीचा युवा सितारा आणि काय टायमिंग आहे त्याच्याकडे. जबरदस्त जबरदस्त. मंगलमूर्तीने सुद्धा ही मॅच गाजवली, परंतु गोलंदाजीतील थोडंसं अपयश पाहायला मिळत आहे. 11 बॉलमध्ये 12. अजूनही हार मानून चालणार नाहीये. कमबॅक करावं लागेल. विकेटसाठी जावं लागेल. डॉट बॉलसाठी जावं लागेल. आणि क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. कमबॅक करावं लागेल. सेमीफायनल आहे. ओ हो हो हो, हा बॉल चांगला टाकलाय. सूरज म्हणत असतील यार मागील बॉलवर चूक झाली, परंतु चुकीला माफी नाहीये. आताचा बॉल चांगला टाकलाय. उसळी दिली, थोडासा आतमध्ये आणला. डॉट बॉल. 10 बॉल 12 अजूनही करायचे आहेत, म्हणजे मॅच संपलेली नाहीये. क्रिकेटचा खेळ आहे आणि तो कोकणात रंगलाय. काय जबरदस्त माहोल बनलाय. प्रेक्षकांनी संपूर्ण मैदान मात्र आता भरून गेलेलं आहे.
चांगला बॉल समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न, फिल्डर येत आहेत तिकडे, फेकी देखील करतायत आणि तिकडे चूक होते. या चुका टाळाव्या लागतील, कारण अशा वेळेला या 2 रन आलेल्या आहेत ज्या वेळेला कुठेतरी बॉलर दबाव निर्माण करत होते आणि 1च्या ठिकाणी 2 आलेली आहे. कदाचित 1 जाऊ दिली असती तरी चाललं असतं, परंतु 2 आलेले आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 9 बॉल बाकी आहेत आणि 10ची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा तेच म्हणेल, विकेट जर आली तर दबाव निर्माण होऊ शकतो. डॉट बॉल यावे लागतील. सूरजकडे ती क्षमता आहे. मंगलमूर्ती प्रभावित करणारी टीम मागील 1.5-2 महिन्यात, मग आनंदवाडीत सुद्धा जबरदस्त खेळले किंवा चांगली कामगिरी त्यांनी केली होती. मिडबावला सुद्धा पुण्यातही चांगली कामगिरी करतायत. गेटवरून थोडंसं प्रेक्षकांना विनंती आहे, मुख्य गेटवर आपण गर्दी करू नका, प्रेक्षकांना यायला द्या, कारण अजूनही प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर इकडे येत आहेत. 9 बॉलमध्ये 10ची आवश्यकता आहे. या वेळेला फटका पॉइंटला, वा लाजबाब. नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य मॅडम सावी लोके मॅडम यांचे या ठिकाणी आगमन होतं या क्रीडा नगरीमध्ये. मॅडम आपलं हार्दिक स्वागत असेल. सागरजी पवार यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे, आपलं देखील हार्दिक स्वागत असणार आहे. शेवटचा दिवस, शेवटची रात्र यंगस्टार प्रीमियर लीगची. बुवातारी यांचं संपूर्ण स्पर्धेवर लक्ष आहे. एक नियोजन या संपूर्ण यंगस्टारने केलंय, प्रत्येकाला एक भूमिका दिली आहे. बरोबर ना रुपेश दादा? येस, महिला भगिनींसाठी एक तिकडे आसन व्यवस्था पण पहिल्या गॅलरीमध्ये केली आहे. कमी गतीचा बॉल, बॉलला फेकून दिला आणि या मॅचवर आरोंद्याचा डंका देखील पाहायला मिळतोय. दबाव होता तो हटवला आणि काय खेळलेत. 13 बॉलमध्ये 31 नागेश आणि 12 बॉलमध्ये मात्र 32 केले बबल नाईकने आणि या मॅचला फिनिश करताना देखील पाहायला मिळत आहेत. जबरदस्त कामगिरी, 1 ओव्हर ठेवून हा विजय मिळालाय, परंतु तरी सुद्धा मंगलमूर्ती टीमने सगळ्यांची मनं जिंकून घेतलेली आहेत. अभिनंदन अहमदभाई, एनबी टीम, आणि त्याचबरोबरीने अभिनंदन मी सगळ्या संघ मालकांचं. रेडकर साहेब तुमचं विशेष कौतुक असणार आहे. मान्यवर कक्षामध्ये सातू रेडकर यांच्याकडून बबल नाईक्स यांच्यासाठी पुरस्कार आलेला आहे. बबलूच्या 26, त्याचबरोबर जर पाहिलं तर आदित्यच्या 18, तेजसच्या 14. पहिल्या डावातील की फॅक्टर राहिले आर्यन भोईर, ज्यांनी 2 ओव्हर टाकल्या, 3 विकेट घेतल्या, फक्त 11 धावा दिल्या. बबल नाईक 32, नागेश वाडेकर 31. हा दुसऱ्या डावाचं वैशिष्ट्य राहिलं आणि सामना जिंकला अरुंद टीमने. राजू टायगर मैदान गाजवणार, पाहू विजेता कोण ठरणार. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. खेळूया पाहूया आनंद घेऊया जाऊ चला देवगडात. नंबर 1च प्रीमियर लीग यंगस्टार, आपल्या देवगडचा आर्यन भोईर अभिमान. सामनावीराच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत, ज्यांनी 2 ओव्हर टाकल्या, 11 रन दिले, 3 विकेट आणि शेवटची ओव्हर 3 रनची होती ना, ते मॅचचा टर्निंग पॉइंट होता. आर्यन या मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी ठरतायत. काही बक्षिसं सुद्धा आहेत, ती सुद्धा आम्ही वितरित करणार आहोत.